हा परत देतो आधी आपली काय भूमिका आहे मांडू. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, समतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असे म्हणणारी पहिली महिला प्रशासक, पुरोगामी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना या बेमुदत धरणे आंदोलनाच्या संदर्भात या प्रथम सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या महापुरुषांना वाटत होतं की हा भारत देश हा महापुरुषांच्या विचाराने संविधानानं लोकशाही घटनात्मक मार्गाने चालवावा, परंतु आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे या देशातील दलित, वंचित, अगदी शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या अशा पद्धतीचे धरणे आंदोलन या प्रशासनाच्या दारामध्ये करावी लागतात. आज हा विषय आहे की राजेवाडी गावातील गट नंबर 38 हा शासनाचा जवळपास 130 एकराचा गट आहे. त्यामध्ये या समाजकंटकांनी ज्या शासनानं जे माजी सैनिक आहेत ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि या माजी सैनिकांच्या कुटुंबांना ही शेती करून खाता यावी, त्यांना त्यातून पिकवता यावी म्हणून शासनानं या माजी सैनिकांना या जमिनी कसण्यासाठी दिले होते. परंतु या समाजकंटकांनी त्यामध्ये अतिक्रमण करून ज्यांचे 50-50, 60-60, 100-100 एकर जमीन आहे अशा लोकांना सुद्धा जमिनी कमी पडायला लागली अशी परिस्थिती दिसते. जे या देशासाठी वीरमरण झाले त्या माजी सैनिकांच्या कुटुंबांना ह्या जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या, भूमिहीन सैनिकांना कसण्यासाठी जमिनी दिल्या होत्या. यामध्ये राजेवाडी गावातील काही समाजकंटकांनी त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक उद्योग, बेकायदेशीर उद्योग त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि आम्ही प्रशासनाला पूर्णपणे पत्रव्यवहार केलेला आहे. तहसीलदार असतील, उपअभियंता कार्य निरावजवा कालवा या ठिकाणी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. या देशातील मुख्यमंत्र्यांना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, तसेच पोलीस स्टेशनच्या PIना, महसूल मंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे की आपण या ठिकाणी लक्ष घालून ही जे काही या जमिनीवरती शासनाच्या अतिक्रमण केलेलं आहे ते आपण हटवावं आणि या माजी सैनिकांच्या भूमीहीन कुटुंबांना न्याय द्यावा असा आम्ही पत्रव्यवहार केला आहे. जोपर्यंत ही प्रशासन या ठिकाणी या लोकांच्या मागण्या मान्य करत नाही आणि त्यावर झालेलं अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. आणि या आंदोलनाची दिशा या प्रशासनानं जोपर्यंत दखल घेत नाही आणि प्रत्यक्षात कारवाई करू हा शब्द नाही, प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत ही आंदोलन असंच बेमुदत सुरू राहणार आहे. आणि या संदर्भात जर सांगायचं झालं तर हे प्रशासन सुद्धा गेंडीच्या कातडीचं आहे. जर या अधिकाऱ्याने काम केलं असतं, ते अतिक्रमण होऊ दिलं नसतं तर ही वेळ आली नसती किंवा या माजी सैनिका भूमिहीन माजी सैनिकावर असा अन्याय अत्याचार झाला नसता. आणि या कुटुंबावर, ज्या माजी सैनिकांच्या कुटुंबावर जे अन्याय अत्याचार झालाय त्यांना या जमिनीपासून वंचित ठेवले, त्यांना या शासनाच्या लाभापासून वंचित ठेवले, त्या सर्व समाजकंटकावर या ठिकाणी प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी आमच्या आंदोलनाची मागणी आहे. जय भीम, जय भारत.